दाखले वाटपाच्या नावाखाली दिव्यांग बांधवांची हेळसांड. शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार. दिव्यांगांसाठी ग्रामीण भागामध्ये विविध योजना व उपक्रमाच्या माहितीसाठी आज शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखले वाटप व इतर साहित्य वाटपाचे आयोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव आले होते. मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारची दिव्यांगांसाठी सोयी सुविधा उपलब्ध ठेवल्या नव्हत्या. केस पेपर काढण्यासाठी भर पावसात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिव्यांगांना बसायला जागा नव्हती तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे अनेक दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विविध साहित्य वाटप करायचे सांगून तालुक्यातील सर्वच दिव्यांगांना बोलून त्यांची एक प्रकारे हेळसांड केल्याचे चित्र उपजिल्हा रुग्णालयात बघायला मिळाले. उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दिव्यांग बांधवांची केलेली हेळसांड या संदर्भात जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रहारतर्फे करणार आहोत, असे मशालशी बोलताना प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिली. दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजना तसेच सर्टिफिकेट वाटप आणि इतर साहित्य वाटप यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती यांच्या मार्फत आज तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती शहापूर यांच्यातर्फे दिव्यांग बांधवांची पूर्णपणे हेळसांड केली असून आज शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव त्या ठिकाणी उपस्थित असताना यांचा भोंगळ कारभार आपल्याला तिथे बघायला मिळाला. कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा नव्हती. त्यांना पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव या ठिकाणी आले, मात्र त्यांची हेळसांड झालेली आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने या दिव्यांग बांधवांची हेळसांड करणारे जे पण कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत आणि आमचे मार्गदर्शक बच्चूभाऊ कडू साहेब यांना देखील आम्ही त्यांची भेट घेऊन या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवांची कशा पद्धतीने हेळसांड झाली त्यांनी एक पंचायत समितीमार्फत एक पत्राद्वारे त्यांना विविध साहित्य वाटप तसेच सर्टिफिकेट वाटप, ID कार्ड वाटप यासाठी सर्वांना बोलवले आणि या ठिकाणी त्यांना बोलून त्यांची हेळसांड केलेली आहे. याचा परत मी एकदा प्रहारच्या वतीने पूर्णपणे निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांना याचा जाब पुढे द्यावाच लागणार आहे. ऍक्च्युअली मला वरिष्ठांचे आदेश होते. वरिष्ठ कार्यालयात मला अशी माहिती मिळाली शिवचं हॉस्पिटलमधून आपल्याकडे कॅम्प होणार आहे. त्या कॅम्पमध्ये सर्टिफिकेट वाटप केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना कॉम्प्युटर आणि प्रिंटरची व्यवस्था करून द्यायची आहे, बसायची व्यवस्था करून द्यायची आहे आणि आलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था करायची आहे. एवढी फक्त माहिती होती. बाकी याच्यापुढे दुसरी काही माहिती नाही मला. आणि आजपर्यंत मला लेखी आदेश पण नाही दिलेले. सरांचे वरिष्ठ असते मीटिंगमध्ये सांगितलं होतं सरांनी असा कॅम्प तुमच्याकडे नियोजन करायचं आहे आणि फोनवर पण सरांनी सांगितलं की तुम्हाला हे नियोजन करायचं आहे. एवढीच माहिती दिली. कोणत्या सरांनी? सिव्हिल सर्जन, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे. आज ही दिव्यांगांची इथे गर्दी झालेली आहे, ती कोणते सर्टिफिकेट त्यांना वाटप करणार आहेत? दिव्यांग सर्टिफिकेट, बाकी डिसेबिलिटी सर्टिफिकेट, इतर साहित्य वगैरे कोणतं ती मला माहिती नाही, परंतु लोकांकडूनच माहिती मिळते की त्यांना साहित्य पण वाटप केलं जाणार आहे. ॲक्च्युली मला पत्रव्यवहार माहिती नसल्यामुळं कोणी सांगितलं नसल्यामुळे मला निश्चित नाही सांगता येणार की साहित्य वाटप करणार आहेत किंवा नाही, ते नाही सांगता येणार मला. सर, आज दिव्यांग जे लाभार्थी ह्या ठिकाणी सर्टिफिकेट घेण्यासाठी कधी त्याचा जे गैरसोय होते आता त्या ठिकाणी त्याला जबाबदार कोण नेमकं? काय आता जबाबदार कोण असतात मी काय सांगणार, तुम्ही ठरवू शकणार, तुम्हीच ठरवा आता कोण जबाबदार आहे ते. त्यांच्या तर बाकी व्यवस्था मंडप वगैरे टाकलेले ते कोणी टाकलेले? आम्ही टाकले. ॲक्च्युली त्यासाठी पण आम्हाला फंड नाही, कसल्या काही प्रकारचं बजेट नाही. मंडप ते तुम्ही अपंगत्वासाठी टाकले का धार्मिक कार्यासाठी टाकलेले आहे? हां, तालुक्यामध्ये 110 ग्रामपंचायत आहेत. दिव्यांगाची संख्या जवळजवळ 3 ते 4. इथे आम्हा सर्व दिव्यांगांना जुने सर्टिफिकेटवाले आणि नवीन ज्यांना काढायचे त्यांना सर्वांनी इथे बोलवले होते. सकाळी 10 वाजेपासून इथे सर्व उपस्थित राहिले, पण त्यांची अवस्था इथेची उभे राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही. त्यांना पाणी पिण्याची सोय नाही आणि कुठल्याच प्रकारे असं त्यांनी जे सुविधा हवे दिव्यांगांना ते कुठल्याच प्रकारचे केलेले नाही. सरकारने जे इथेची जे उपस्थिती केलेली आहे दिव्यांगासाठी, जे हजेरी लावण्यासाठी केलेले आहे, पण त्यांची जी दुरावस्था इथं केलेली आहे सरकारने ही फार अतिशय बिकट अशी अवस्था इथं दिव्यांगांची करून ठेवलेली आहे त्यांनी. आणि जशी का जनावरांची जशी वर्तणूक दिली जाते तशी या प्रकारे इथं वर्तणूक दिली गेलेली आहे. आणि इथेची यांच्याच्या यांच्याबद्दल जाहीर निषेध करत आहोत. इथं जी अवस्था त्यांनी केलेली आहे ती अतिशय दुःखद आणि घटना इतनी बिकट अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की बोलून काही उपयोग नाही.
हे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यासाठी.